गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. जो परमात्मा तुमच्यात माझ्यात आहे तो सर्वात असा व्यापक तत्व आहे, तो सर्वांमध्ये व्यापक असा उरलेला आहे. हा चिंतन आपल्या सतत सतत विचारात राहणं फार महत्त्वाचं आहे. पण आपण तो चिंतनात न राहता तो देव वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, तो माझ्यात हा आपला भावच आपण ठेवत नाही का. तो ठेवतो म्हणून आपल्यातली खरी समज आपल्यात येत नाही. तो माझ्यामध्येच आहे, माझ्यामध्ये व्यापक तत्व आहे, पूर्ण असा भरून आहे पंचमहाभूतातून. जे पंचमहाभूतातून बनलेला हा देह, जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा असा जो स्वरूप साकारतो, त्या साकारण्याला ओळखता आला पाहिजे. आपण खऱ्या अर्थाने जाणलं पाहिजे सर्वांनी. त्या शराशरामध्ये आहे तसा तोच माझ्यात आहे, तसा श्वास सर्वांमध्ये आहे तसा माझ्या श्वास आहे, तसा दुसऱ्यातून तो श्वास आहे. हा खऱ्या अर्थाने चिंतन सतत 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 स्वबोधांचा विचार आपण मला स्वबोध झाला पाहिजे. मीच तो स्वरूप आहे, हा स्वबोध होणं फार महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण ज्या विचाराला चिंतनात राहतो तोच परमात्मा माझ्यात आहे. आपण जी पूजा करतो मानसपूजा, ते आपल्या देहानेच करतो, तसं त्या विचाराने आपण सतत राहणं हा उत्तमातला उत्तम स्वरूपाचा परमार्थ आहे. पण तो परमार्थ करत असताना जो विचार आपल्यात असला पाहिजे तो आपण ठेवतच नाही. मानना है तर जानना भी जरूरी है. मानतो तर जाणलं पण पाहिजे आपण का त्याची पूजा करायची, त्याला का मानायचं, कशासाठी मानायचं. आपण मानतो फक्त, जाणत नाही, त्या स्वरूपाला ओळखत नाही. तो स्वरूपच माझ्यात आहे हा भाव आपल्यात जर झाला तर खऱ्या अर्थाने आपण जाणलं. आपल्यात नाही असा भाव ठेवून तो त्या तिकडेच आहे हाच भाव ठेवतो आपण. पण माझ्यात जर आपण ठेवलं का माझ्याबरोबर सतत आहे, तेव्हा आपल्यामध्ये व्यवहारामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये खोटेपणा येत नाही. म्हणून तो सतत माझ्याबरोबर आहे हा चिंतनात राहणं हा उत्तम परमार्थ आहे. त्या परमार्थ करत असताना आपण एक असा प्रसंग सांगतो. मला नदी का ज्या संगमावर स्नान करायला जायचं आहे, एक वाणी होता आणि वाण्याकडे सगळं, वाणी हा धनाने श्रीमंत होता आणि तो गंगेत स्नान करायचं जायचं आहे. पण त्याच्याकडे जे कमंडळ होतं त्याच्यात मोहरा होत्या, चांदीच्या पैसे होते. ते असल्यानंतर ते ठेवायचं कुठे, असं ठेवलं उघड्यावर, असंच ठेवलं तर कोण घेऊन पण जाईल. म्हणून त्याच्या मनात असे विचार आला, या ठिकाणी ती नदीची जी वाळू असते ती उपसली असे आणि त्याच्यामध्ये ते कमंडळ ठेवलं आणि स्नान करायला गेला. तो स्नान करता करता तो असा जातो, स्नान करून येतो. तर सगळे येणारे स्नान करण्यासाठी सगळ्याला वाटलं की इकडे काहीतरी असं केलं, इकडे शिवलिंग केल्याशिवाय स्नानाला जायचं नाही. सगळ्यांनी त्या तीर्थावर सगळं जे स्नान करायला येणारे होते त्याने सगळ्यांनी शिवलिंग केली आणि स्नानाला गेले. आणि तो वाणी स्नान करून येतोय वरती तटावर. तेव्हा तटावर आल्यानंतर ते बघतो सगळ्या ठिकाणी असे शिवलिंग झालेले आहेत. हे पाहतो आणि तो त्यांनी का केलं होतं हे कोणीच जाणलं नाही. मानना है तो जानना है. आपण मानतो पण जाणत नाही. ते एवढ्यासाठीच केलं होतं का ते त्याची खून सापडावी त्याला म्हणून. तसंच आपल्या अंतरातला जो परमात्मा आहे, तुझा आहे, तुझं पाची जागा चुकलाशी, आपण त्यालाच विसरलो आणि जे जाणायचं आहे इकडे अंतरात तेच आपण जाणत नाही. मानतो तिकडे, पण इकडे पण जाणलं पाहिजे का इकडेच तो आहे, इकडे मानलं पाहिजे, हे जाणलं पाहिजे. अंतरात खरा मूळ सूत्र ते आहे, आपण ते जाणत नाही. आणि आपल्यामध्येच असा परमात्मा तत्व व्यापक आहे आणि आपल्यातच व्यापून राहिलेला आहे, अशा त्या परमात्माला जाणलं पाहिजे. जेव्हा आपण त्या परमात्माला हा माझ्यातच आहे हा जेव्हा जाणतो, मूळ तत्व मीच आहे हा जेव्हा जाणतो, तेव्हा त्या तत्वाला सहज आपण आपल्यामध्ये खरा परमार्थ येतो. का तर लोभ मोह मत्सर हे आपल्यात उत्पन्नच राहत नाही. का तर मी मानना है तो जानना है. जाणल्यानंतर मीच तो स्वरूप आहे हे जाणलं
तर तो परिपूर्ण परब्रह्मतत्वाकडे सहजरित्या पोहून जातो. म्हणून आपण मानना है तो जानना भी है, जरुरी आहे. तेव्हा सर्वांनी आपण खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे, माझ्यात आहे तसा तो दुसरात आहे. कोणीच जात द्वेष भेद काहीच नाही, हे सगळं खोट्या गोष्टी आहेत. हे आपण ठरवलेलं आहे, ही जात आहे ती जात आहे, हे सगळं शून्य आहे. ज्याला आत्मज्ञान झाला, कुठल्या जातीचा याचा काय विचार करता. असं जातीवर अवलंबून ज्ञान नसतो. मानना है तो जानना है. गुरुदेव दत्त.